तुकोबाराय विठ्ठल विठ्ठल 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 तुकोबाराय 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 साधतील येणे यह परलोक साधतील येणे यह परलोक साधतील येणे यह परलोक साधतील येणे यह परलोक सत्य सत्य भाक माझी सत्य सत्य भाक माझी तुम साधतील येणे यह परलोक साधतील येणे यह परलोक परोपकारासाठी सांगितले देवा परोपकारासाठी सांगितले देवा प्रासादिक मेवा ग्रहण करा प्रासादिक मेवा ग्रहण करा येणे भव व्यथा जाईल तुमची येणे भव व्यथा जाईल तुमची सख्या विठ्ठलाची आण सख्या विठ्ठलाची आण साधतील येणे यह परलोक साधतील येणे यह परलोक साधतील येणे यह परलोक
12 अभंगातला पहिला अभंग चालू आहे. चौथी एकादशी आली ना, तर संपावा. आज तो पुरा होईल असं वाटतं, अर्थ बघून फक्त. इह परलोक, त्यात थोडा तो शब्द बघून पुढे जावं म्हणून काय साधेल म्हणून सांगितलेलं आहे. इहला साधेल, परलोकही साधेल. आपल्याला नुसता परलोक साधणे एवढं घेऊन आलेलं नाही आपण, म्हणून किंवा परलोक साधला बस झाला आपल्याला, इहलोक नाही साधला तरी चालेल, काही नको असं नाही होत. हे सगळं पाहिजे आणि भगवंतही पाहिजे. त्यासाठी इह परलोक साधतील असं सांगून एकदा खात्री दिली. कारण ते नाही सांगितलं तर आपण ऐकण्याची शक्यता कमी. शेवटी परलोक साधायचं असलं तर त्याच्यासाठी एवढे कष्ट कशाला करायला पाहिजे. आमचे आहे ते चांगलं चाललेलं आहे, तेच कसं अधिक चांगलं चालेल तेवढं आम्हाला सांगा. तर हे जर आपलं आहे तर त्यांना त्याची कल्पना आहे. तेव्हा इह परलोक. दुसऱ्या बाजूने त्याचा अर्थ हाही आहे की ज्या जीवनात मी जगतो आहे त्याच्यापेक्षा पर म्हणजे श्रेष्ठ अशा जीवनाची मला ओळख होईल. इह जगतानाच मला पर म्हणजे श्रेष्ठ अशा अर्थाच्या जे जीवन आहे ते इथेच आहे. ते की कुठं जाऊन मिळवायचे स्वर्गातली गोष्ट नाही आहे, इथेच आहे. श्रेष्ठ जीवन कशा अर्थाने आहे, हे सुखदुःखाचं आहे आणि ते फक्त सुखाचं आहे. एवढ्या अर्थाने ते श्रेष्ठ आहे. तर तसं श्रेष्ठ जीवनही आपल्याला ओळखीचं होईल, तेही साधेल. आणि जे इह आहे ज्याच्यामध्ये सुख आणि दुःख आहे ते तर आपल्याला साधेलच. त्यातल्या त्यात जास्तीत जास्त सुसह्य होईल एवढं पाहणं. आपल्या हातात दुसरं आहेच काय मुळामध्ये, नाही का. आपण जे जगतो आहोत त्याच्यामध्ये रोजचा दिवस, आजचा दिवस पार पडला असं म्हणतो. पार पडला म्हणजे एकदा झालं. जसं कार्य एकदा पार पडलं म्हणजे झालं. एकदा सगळी गेली ना सुखरूप म्हणजे झालं, एकदा सुटलं असं त्याला वाटतं. तर तसं ते पार पडलं म्हणजे झालं. तसं ते पार पडण्यापुरतं ह्या लोकाचं जे काही काम असेल ते होईल. तर तेही साधेल. साधतीला येणे इह परलोक. आणि यासाठी भगवंताची साक्ष आहे, कारण त्याला स्वतःला त्याची काळजी आहे. म्हणून हे आश्वासन आपल्याला शेवटच्या अभंगामध्ये दिलं, तो आपण सुरुवातीला घेऊन ठेवलं आहे. सत्य सत्य भाक माझे तुम्हा. त्यांना स्वतःला इथलं काहीच साध्य करायचं नसल्यामुळे परोपकारासाठी सांगितले देवा. तेव्हा आपण ऐकून घ्यायला काही हरकत नाही की ते असं का म्हणतात, जन्माजातीमुळं का म्हणतात, त्रिगुण का म्हणतात, सगळं ऐकून घ्यायला काय हरकत नाही. कारण तुम्ही वा आहे हे बरोबरच आहे. पुसतंय काय अडचण होती ते ऐकू येते ना तिकडे. हां ठीक आहे. तर ते ऐकून घ्यायला हरकत नाही असं म्हणण्यापूर्वी ऐकू येते काय विचारलं पाहिजेस की नाही काय. वाटलं तर ते काय ऐकू चाललं नाही काय आम्हाला. तर हे बरं लोक साधायचा तर तो परोपकारासाठी सांगितलेला असल्यामुळं ऐकायला काय हरकत नाही. तर त्यांचा हेतूच नाही. बाकीच्या सगळ्या व्यवहारामध्ये इह लोकामध्ये हेतू आहे आणि त्याचा हेतू हा नेहमी मूळ स्वार्थाशी आहे. कुठेतरी त्याचं काहीतरी त्याला मिळवायचं आहे त्याच्यापासून, म्हणून त्याचा तो हेतू आहे. दुकानदार आहे तर गिराईक आहे तर नफ्याचा हेतू आहे. नोकरी आहे, काम आहे, तो पगार आहे, त्याचा हेतू आहे काहीतरी, त्याच्यासाठी तो करतो आहे. तसं इथं त्यांचा हेतू काहीच नाही, त्यांना काही मिळवायचंच राहिलेलं नाही. त्यामुळं परोपकारासाठी ज्यांनी सांगितलं त्याचंच ऐकावं जास्त. बाकी व्यवहाराने ज्याचं ऐकायचं त्याचं ऐकावं लागतंच. व्यवहारातल्या युक्ती जशा शिकाव्या लागतात तशा तऱ्हेच्या तिथे ठीक आहे. पण त्यांची खात्री ही आहे की येण्या भवव्यथा जाईलच. म्हणजे एकदा जर तुमच्या लक्षात आलं की हे काय आहे तर ते मी 12 अभंगात सांगतो तेवढं तुम्ही सांगा, लक्षात ठेवलं तरी हे लक्षात येईल की असं काय आहे. मागे एकदा आपण तत्वांचा अभ्यास केला होता तेव्हा आपल्या लक्षात असेल. एकदा असं तत्व आहे, आपण त्या तत्वात जन्माला आलो, प्रत्येकाला गुण अवगुण लागलेले आहेत हे गृहीत धरायचे, ते असणार. जसं माणूस आहे म्हटल्यावर एखाद्या तत्वात आला म्हटल्यानंतर त्याला वायू आहे काय, भूमी आहे काय असेल ते त्यानुसार ते होणार. त्यात श्रेष्ठ कनिष्ठ असं काही नाही, ती त्याची घटना आहे. तर त्यानुसार ती त्याला लागू होणार. शरीर जसं आहे तसं त्याच्यामध्ये जसे अवयव आहेत तशा तऱ्हेची ही एक मानसिक घटना आहे की तशा तऱ्हेची एक काय समजा जल आहे, भूमी आहे, काय असेल ते लागू होणार. तसं याही पलीकडे सगळीकडे काय लागू होणार अजून, अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्या सगळीकडे लागू होतात. त्या जर वेळेत शोधलेल्या असल्या, पाहिलेल्या असल्या तर माणसाला त्याचा वापर किंवा उपयोग करून आपल्याला जे साध्य करायचं ते साधता येतं. आता इह साध्य करणं हेही काम आहे, परसाध्य करणं त्याच्यापेक्षा मोठं काम आहे. त्याची ओळख व्हावी म्हणून हे दोन्ही साधतील असं सांगितलं. जन्माचे ते मूळ पाहिले शोधून, दुःखाचे कारण जन्म घ्यावा. पाप पुण्य करूनही जन्माये तो प्राणी नरदेहा येऊन हानी केली. त्याचा आपण विचार केला. रजतमसत्व आहे ज्याचे अंगी, रजतमसत्व जे आहे ज्याचे अंगी याच गुणे जगी वाया गेला. तेव्हा हे देऊन पुन्हा तो वाया गेला. आणि तम म्हणजे काय, नरकाची किवळ. रजतो सबळ माया जाळ.
काही याच्यात पाठभेद असतात, त्याचा विचार करून हा घेतलेला आहे. तुका म्हणे ऐकवी आहे, ऐका आहे. तुका म्हणे ऐका सत्वाचे सामर्थ्य, करा परमार्थ अहर्निश. म्हणजे आता परमार्थ अहर्निशी करायला माणसाला जर इह आणि पर दोन्ही सत्तील म्हटलेले आहे, तर इह तर काहीतरी करावं लागेल, अहिक काहीतरी गोष्टी कराव्याच लागतील, जेवण खावं लागेल, सगळं लागेल. मग ते करताना परमार्थ अहर्निशी असं जेव्हा म्हटलेलं आहे त्यावेळेला एवढंच लक्षात ठेवावं की परमार्थ लक्षात ठेवून ऐहिक कामं करावीत. त्याचं भान असावं आणि ऐहिक काम असावं. आता ज्याला त्याचं भान आहे त्याचा व्यवहार बदलतो असा अनुभव आपला व्यवहारात सुद्धा आहे. ज्याला गाडी गाठायची आहे तो वाटेत मित्र भेटल्यावर किती वेळ गप्पा मारणार आहे हे ठरलेलं आहे, कारण त्याची गाडी चुकेल. त्यामुळे तो शेवटी त्याला म्हणतो असं करू का, आपण पुन्हा भेटू, मला जरा गडबड आहे. तुम्हाला जी गडबड आहे तशीच परमार्थाची एकदा गडबड साधली म्हणजे झाली. ती एकदा डोक्यात असावी. ते त्याला डोक्यात आहे म्हटलं की इकडचा व्यवहार तो 15 मिनटंसुद्धा गप्पा मारेल, 5 मिनटंही मारेल आणि 1 मिनटात हात करून पण जाईल, कारण त्याला गाठायचं ते ठरलेलं आहे. तर अशा अर्थाने परमार्थ अहर्निशी दिवसा रात्री, दिवस रात्रंदिवस असा जो साधायचा आहे तो रात्रंदिवस डोक्यात परमार्थ ठेवून जे काय काम करायचं ते करावं. मग आता त्याच्यात किती गुंतणार माणूस, ते किती करणार, त्याचा विचार किती करणार ते ठरतं आपोआप. पण हे ठरलं असलं तर हे ठरतं. म्हणून हे शेवटच्या जे चरणामध्ये म्हटलं आहे ऐका सत्वाचे सामर्थ्य, आणि ते करायला, हा परमार्थ करायला सत्वाचं सामर्थ्य जे आहे तेच उपयोगी पडते. ह्यातल्या वरचं जे रजोगुण तमोगुण आहेत हे आपल्याला उपयोगी पडत नाहीत असं त्यांना म्हणायचं. ते का उपयोगी पडत नाहीत इथपर्यंत आपण आलोत. जर ते दिलेले आहेत तर उपयोगाचे असलेच पाहिजेत, काहीतरी त्याला स्थान असलं पाहिजे. ते स्थान असल्याशिवाय ते दिले जाणार नाहीत. जेव्हा आपण जन्माला कारण काय इथपासून सुरुवात केली तर पापपुण्य जन्माला कारण झालं, काहीतरी चुकलं, काहीतरी बरोबर आलं, ते सगळं मिटलं नाही म्हणून परत आलो थोडक्यात. तेव्हा ते झालं. त्यानंतर जे गुणधर्म आपल्याला दिले ते त्रिगुणाचे दिले, त्यावेळी ते होतेच. कुठला जन्म असा नाही ज्यावेळेला त्रिगुणात नव्हतो. मग तो त्रिगुणात असताना जन्म आला त्यावेळेलाही तसंच आला आहे, आत्ताही तसंच आला आहे. कारण प्रत्येकाला जसं सकाळ दुपार संध्याकाळ जशी कळते, हे जसे काळाचे भेद कळतात त्याप्रमाणे प्रत्येक काळाची मनोवृत्ती पण वेगळी असते. आपण सहज बघितलं असते तर सकाळची मनोवृत्ती वेगळी असते, दुपारची वेगळी असते, संध्याकाळी वेगळी असते. हा जसा मनोवृत्तीचा फरक रोज प्रत्येकाला अनुभवायला येतो तसाच हा त्रिगुणांचा अनुभवही प्रत्येकाला असतो. कधी तो अत्यंत सात्विक असतो, अत्यंत पळापळ करणारा रजोगुणी असतो, अत्यंत वाईट विचार करणारा तमोगुणी पण असतो. त्याच्या मनात वाईट विचार येऊन जातात. अगदी नामाला बसलेलं जिथे सत्वाचं काम आहे तिथे नाही का वाईट विचार येत, म्हणजे याचा अर्थ ते असतातच. कधीतरी एरवी अनुभवायला येतात, कधी नामाला बसल्यावर अनुभवायला येतात, म्हणजे ते आहेत. तेव्हा ह्या सगळ्याचं मिळून ते बनलं आहे हे खरं. ते त्यावेळेलाही होतं, फक्त अडचण एवढीच झाली की त्यावेळेला माझा उपयोग करायचं कळलं नाही मला, किंवा जे कळलं ते काम माझं पुरं झालं नाही. असंही नसतं की कधी कळलंच नाही म्हणून माणसाचं काम झालं नाही, असं नाही होतं. शेवटी पास होणे इतपत व्हायलाच पाहिजे. एखाद्याला 30 मार्क पडले, समजा काय 50ला पासिंग आहे, 30 पडली त्यांनी काही केलं नाही असं नाही, 30% काम त्याचं झालेलंच आहे ना. मग आता पुढच्या जन्मात त्याला त्रिगुणाचा आणखीन अर्थ कळला आणि ते कसे वापरावे हे कळलं तर तो 40 मिळवेल, ठीक आहे, तरीही काम नाही झालं तर अजून प्रयत्न करेल आणि 10 मिळवेल आणि 50 झाल्यावर त्याचं काम झालं. समजा आजच्या भाषेत पासिंगच्या भाषेत म्हणून तिकडचं पासिंग 100लाच आहे, त्यामुळे तिकडे काय अशी काही नाहीच आहे, म्हणजे सवलत वगैरे नाही. आपल्याकडे तसं अज्ञान आणि ज्ञान दोन्ही चालतात. आपली परीक्षा पद्धतीत तशी 50 न कळलेलं आणि 50 कळलेलं मिळून त्याला कळतं असं समजलं तरी चालतं आपल्याकडे. आणि त्यानं पुढं काय होतं ते आपण बघतोच वेगवेगळ्या क्षेत्रात. हे तिथं नाही चालत. मग तिथल्या भाषेत बोलायचं झालं तर काय झालं, तर 40 मिळवले, ठीक आहे, काय हरकत नाही. 50 मिळवले, पुढच्या वेळेला आणखीन त्रिगुणाचं काय आपल्यावर प्रभाव आहे ते कळलं, सगळे जे वेगवेगळे अडथळे आहेत ते कळले. मग तो 50, 60, 70वर गेला. आणखीन काही प्रयत्न झाले, आणखीन काही गुरुची कृपा झाली किंवा आणखीन काय त्याच्यात मदत झाली, सत्संगाची मदत झाली, 80वर गेला, 90वर गेला, 100वर गेला, आता पुनरपी संसार आहे नाही, मग तो सुटला. तर तशा तऱ्हेचे हे आपल्याला नसेल असं नाही. त्यावेळी गुणधर्म हे होतेच, त्रिगुण होतेच, पण फक्त त्याच्यावर करायचं काम, त्याची ओळख, त्याला द्यायचं प्रमाण, त्याच्यानंतर त्याच्यातून आपण काय करावं हे ठरवायचं, ते प्रत्यक्ष हातून होणं यात कमी पडलं असेल तर त्यामुळे योग्य वापर झाला नसेल, अनावश्यक ठिकाणी त्या ठिकाणी भर दिला गेला असेल तर त्याचा परिणाम म्हणून पापपुण्य करून जन्मा येतो प्राणी, हे पुन्हा जन्माला आलं. आता ही तशी जी काम आहे चालू, तर हे कंटिन्युअस असं चाललेलं आहे. आपल्याला कंटिन्युअस प्रोसेस आपल्या स्वतःच्या मर्यादांमुळे लक्षात येत नाहीत.
आपल्या स्वतःच्या जीवनातसुद्धा ज्यांना माहिती आहे की अगदी आज काय 25 वर्ष म्हणा, 40 वर्ष म्हणा, 50 म्हणा, 70, 80 काय आपल्याला म्हणायचं असेल ते सगळा काळ डोळ्यासमोर आणायचं म्हटलं तर शक्य होत नाही. ठळक ठळक घटना आठवतात असं म्हणतो मनुष्य. लहानपणचं अमुक आठवतं तुमचं. अहो तुम्ही जगला आहात, त्याला साक्षीदार सगळ्यात जास्त तुम्ही आहात. मग तुम्हाला 80 वर्षाचा काळ असा चित्रासारखा का नाही समोर येत असं तर नाही येत. म्हणजे ही माझी या जन्मातल्या काळाच्या संबंधी अडचण आहे की मला जन्माला आलो त्या पहिल्या 4-5 वर्षातलं काय आठवतच नाही. ते सोडून द्या. ते लोक जे सांगतात तो असं करत होता, तो तसं करत होता, फार दंगा करत होता, काय आपल्या नावावर खपवतील. आता मी म्हणत नाही तसं आता तर तुम्हाला दिसतंय, पण असं म्हणजे जे काय आपल्याला त्याला फार ते गोडावडत होतं, अमुक होतं, काय आपल्याला सांगतील ते तो असा उभा होता, मग तसा पडला, मग त्याला मी असं वाचवला, इथं धडपडला तिथं धडपडला, काय आपल्याला तरी काय कळते. पण हो हो म्हणायचं. दुसरं काय आपली 5 वर्षात खरं म्हणजे. आणि त्याने सांगायचं आपल्याला की तो असा दंग करत होता, त्याने ते ढकलून दिलं, काही ती वस्तू पडली काचेची, ती फुटली, मग ती आम्हाला आणावी लागली, मग अमुक झालं ते म्हणून ऐकून घ्या. आता काय करणार, दुसरा पर्यायच नाही आपल्याला काही. तर अशी आपल्या जीवनातली किती वर्ष वजा जातील कोणात ठोक आपण जर आठवायचं ठरवलं तर. ही 5च आहेत म्हणून असं वाटतंय, पण अशी जर सुरुवातीपासून आत्तापर्यंतच्या जीवनातली आठवली तर काय आपल्याकडे आहे तसा विचार केला तर. म्हणजे ही आपली काळाची समज किंवा काळाचं स्मरण आपल्याकडे किती कमी आहे तसा विचार केला तर. मग एवढा मोठा पट आपल्याला समजेल का की मागल्या जन्मात काय करून ठेवले, तिथे कुठल्या काचा फोडल्या, काय केलं, काय ते पाडलं धडलं, काय युद्ध केलं, काय लढाई केली, काय केलं ते केलं. एक नक्की आहे, परत जन्माला आलो एवढं कर, आणि असं येण्या एवढं केलं काहीतरी एवढं नक्की. तर तसं हे झालं ना तर हा पट उलगडत नाही किंवा समोर येत नाही. म्हणून आपल्याला लक्षात येत नाही ही काही कंटिन्युअस सायकल ऑफ बर्थ अँड डेथ सारखं चालूच आहे. ते तसं ते सुरूच आहे. ते फक्त आपल्याला आत्ता या क्षणी तरी निदान कळलेलं आहे की हे थांबवता येण्यासारखं आहे. एकदा त्रिगुणांचं आपल्याला काम कळलं ते हे थांबवता येण्यासारखं आहे. काय करावं लागेल ते त्यांचं म्हणणं आहे, त्यानुसार करावं. आणि बाकी पुन्हा आपल्याला श्रद्धा आहे, श्रद्धेनं ते उरलेलं काम होईल. तेव्हा हे आपल्याला हा समोर पट सगळा येत नाही. तर रजतमसत्व आहे ज्याचे अंगी, हे आहेच आहे, प्रत्येकाला आहे. तर आत्ता जे चालू आहे ते जीवनसुद्धा या रजतमसत्वाच्या सगळ्यात मिळूनच चालू आहे आणि त्याच्याशिवाय ते चालणारही नाही. म्हणजे तसं खरं विचारलं तर म्हणजे काही वेळेला असं वाटतं की इतके जो ज्याप्रमाणे वर्ष जगला असेल तसं समजू आपण पाहता. म्हणजे कोणी किती वर्ष जगला हा मुद्दा नाही, त्यातल्या त्यात आपण असं समजू की देर इज अ कन्सिडरेबल लाईफ. काय ठीक आहे, कन्सिडरेबल इयर्स ऑफ लाईफ. काय 40 वर्ष जगला, 50 वर्ष जगला, काय जे असेल तर ती तेवढी जी जगला त्यामधल्या अनुभवाचं त्याच्याकडे काहीच सार नाही आहे का, त्यातून तो शिकला नाही का नुसतेच अनुभव येतात. बरेच वेळेला आपल्या असं आढळेल की नुसतेच अनुभव येतात माणसाला. म्हणजे जसा नुसताच घड्याळाचा काटा फिरतो आणि दिवस संपतो, जसा पुन्हा फिरतो आणि उजाडतो, तेवढंच त्याचं झालं का. इतक्या सगळ्या जीवनातून तो काहीच का शिकला नाही. आपल्याला किती जन्म झाले हे बाकीचं राहू दे, आहे ह्या घरामध्ये, आहे ह्या जीवनामध्ये आज आपल्याला घरात दुःख अनुभवायला येत नाही, येत स्वतःत आत अस्थिरता, चिंता, काळजा, काहीतरी गोष्टी असत नाहीत. कारणं वेगवेगळी असतात. एखादा म्हणतो मला कसलीही आर्थिक चिंता नाही, मी सगळं व्यवस्थित करून ठेवलं. अरे बरोबर आहे, करून ठेवलं, पण दुसरी चिंता लागली मुलाबाळांची, आणि कोणाला लागली कशाची आजारपणाची, आणि कोणाला लागली कशी काहीतरी चिंता प्रत्येकाच्या वैयक्तिक त्याच्या त्याला अनुभवाला आजपर्यंत इतक्या वर्षात नाही का आल्या, त्या सगळ्या त्याला आलेल्या आहेत. घरात अजून 2 माणसं असतील, 4 माणसं असतील, ज्याच्या त्याच्या घराच्या सेटअपप्रमाणे तिथे पुन्हा प्रत्येकजण कोणाला कोणीतरी दुःख देतोच कसल्या तरी प्रकाराने. मला असं म्हणायचं की दुःखाने जीवन भरलं आहे, पण तरीसुद्धा कुठे ना कुठेतरी त्याला ह्याचं मनात त्याच्या मनाप्रमाणे होत नाही, त्याचं त्याच्या मनाप्रमाणे होत नाही. आज जाऊया म्हणतो, तो नको जाऊया म्हणतो, करूया म्हणतो, नाही करूया म्हणतो. किती प्रकारे त्याला ते मनाविरुद्ध किती प्रकारे सहन करावं लागतं, ते त्याचं चालूच. नातेवाईकांच्याबद्दल आपण बोलूच नाही, तो आपला मनाचा विषय. त्यामुळं त्यांच्यामुळे काही होणं, दुःख होणं आपल्यामुळेही त्यांना होत असेल, हे सगळं उभय पक्ष आहे बरं का, असं काही मी एकाच्याच बाजून बोलत. त्यानंही आपल्यामुळे होत असेल, पण तो एक विषय असू शकतो. बाहेर जातो, ऑफिसमध्ये जाईल, दुकानात जाईल, कुठे जाईल, नोकरीला जाईल, काय करायला जाईल. खरं सांगायचं तर मनुष्य नोकरी सहन करतो असं माझं म्हणणं झालं. दुकान सहन करतो, प्रपंच सहन करतो. तोंड दाबून दुःखाचं मार म्हणतात ना, तसं आहे ते. काय बोलता येत नाही त्याला. घरातलंच मनुष्य तर कोणाला बोलणार तुम्ही.
हो की नाही. आता समजा वडील आहे, काय भाऊ आहे, काय बहीण आहे, काय समजा पत्नी आहे, काय पती आहे, तर कोणाला बोलणार हे? समजा त्यांच्याकडून त्रास झाला, आता त्यांच्यावर तो ओरडून काय उपयोग नाही, आता इतकी वर्ष आपल्याला ते कळलेलं असतं, त्यामुळे त्याचं काय अर्थच नाही. ते आपल्याला जास्तीत जास्त त्रास होतो परत. मग त्यामुळे ते बोलायचं नाही, मग काय बोलायचं, मग कुणाकडे जाऊन बोलावं, कुणाकडे जाऊन बोलावं, तर तो त्याच्या घरचंच आधी त्याला परी झालेलं असतं, तो आणखी त्यातलं काहीतरी सांगतो. आपण सांगायला जावं आणि ऐकायला बसायला लागावं अशी परिस्थिती प्रपंचात आहे बरं का. आपण सांगायचं जावं तर तोच ऐकवायला बसतो, म्हणतो बरं झालं तुम्ही भेटलात, मला इतका त्रास होतो, कोणाशी शेअर करावा आजच्या भाषेमध्ये. आता काय होतं, मराठी शब्द झाला तो, त्यामुळे कुणाशी शेअर कोणाशी करावं काय कळत नव्हतं. बरं झालं तुम्ही आधीच चहा घ्या, म्हणून माझं आहे काय झालं तुम्हाला सांगतो, मग त्याचं काय झालं ते तो सांगतो पुढचं सगळं. तर हे सगळं असं तोंडातून झालेलं आहे आणि हे झालं आहे. पण असं म्हणून मला एकच प्रश्न विचारायचं, असं म्हणून हा प्रपंच सोडून देतो असं कोण म्हणतो का? ते तो चहा पितो, त्याचं दुःख ऐकवतो, मग त्याला म्हणतो अहो तुम्हाला मी एक वेगळं सांगायला आलो, की मग तो त्याचं सांगतो. आता त्याचं 1 तास ऐकून घेतल्यानंतर अर्धा तास ऐकून घेण्याचं त्याच्यावरती नैतिक जबाबदारी तो ऐकतोच त्याचं. हे करावं लागतं, ठीक आहे. पण असं म्हणून कोणी प्रपंच सोडतो किंवा हा नको असं नाही. तो म्हणतो हे चालायचंच वगैरे वगैरे. तेव्हा पुन्हा हा मी म्हणतो ह्या जन्मातला आता राहू दे, आता जो मांडला आहे तो काही मोडायचा आहे का? संतांनी कुठल्या म्हटलं आहे का असं की असं मोडा म्हणून? तर तसं नाही त्यांचं म्हणणं. तर ते जर ते म्हणत नाहीत तर मग आपण काय म्हणता येण्यासारखं आहे? तर हे आहे, हा असू दे, फक्त त्याच्याकडे बघण्याची काही दृष्टी बदलेल, त्याचं महत्त्व बदलेल, त्यातले गुणदोष काय आहेत ते लक्षात येतील, आणखीन शांतचित्ताने तोच प्रपंच करता येईल, हे सगळं करता येईल. म्हणजे ह्याच्यातल्या दुःखाचं प्रमाण कमी कमी करता येईल, एवढं होईल. आणि एक नक्की की पुन्हा नको म्हणता येईल, मग तेवढं तरी करावं. ते जन्माचे मुळं पाहिले शोधून तिथेच ते आहे की पुन्हा मला जन्मास घ्यायचा नाही, एवढं त्याला म्हणता येईल की नाही पुन्हा मला हा काही प्रपंच करायचा नाही. तर असं तरी निदान वाटावं, एवढं म्हणजे एवढं तरी मनापासून म्हणायला हरकत नाही. असं शेवटी आता हे झाले पुरेकरी संसार आहे, कोण संत आपापल्या परीनं आपापल्या अभंगामुळे म्हणून गेले, किंवा एका परीनं अगदी सगळा प्रपंच ज्या पद्धतीनं करायचा ज्याने तो सुटतो, प्रपंच सुटत नाही, तो सुटतो. तो सुटतो पण ज्या अर्थाने प्रपंचाने बांधलेला आहे त्या अर्थाने आपण तो सोडू शकतो. तो फक्त मनातच सोडायचं काम आहे. त्यामुळे तो मनातनं सुटला तर माणसाला काही त्रास नाही, त्याचा प्रपंच आहे पण त्रास नाही, अशी स्थिती असू शकते एवढी तरी खात्री ठेवावी. प्रपंच आहे, त्याच्यातलेच काही घटक असणार की ज्याच्यामुळे आपल्याला त्रास होतो, पण ते असले आणि त्यांच्या पद्धतीने ते वागत असले तरी मला त्रास नाही, अशी स्थिती असू शकते. एवढं जरी लक्षात ठेवलं तरी आपल्याला पुढे जायला वाव आहे. ते जातात ते आनंदाचे डोही आनंद तरंग, काय त्यांनी जहागिऱ्या दिल्या का, काय त्यांच्या पुढसमोर दारासमोर काय उभी राहिली का, काय झालं म्हणून त्यांचे आनंदाचे डोही आनंद तरंग. त्यांनी का म्हणावं, आनंदाचे अंग आनंदाचा एवढा त्यांचा अनुभव कुठून आला? म्हणजे ह्या देहात आपल्यासारखे प्रपंचिक असताना आणि आपल्यापेक्षा जास्त विपत्ती सोसत असताना त्यांना अशा तऱ्हेनं हा अनुभव येतो. याचा अर्थ असं सगळं असलं तरी आनंदात राहता येतं माणसाला आतून. तो आतून राहील, बाहेर दाखवून नये मात्र. पण आनंदात दिसलो तर एखाद्या वेळेला कोणाला तरी काहीतरी त्रास होण्याची शक्यता, आणि तो काहीतरी आणि नवीन काहीतरी करण्याची शक्यता असते. त्यामुळे आपण दाखवू नये, पण निदान असावं. आता ते तर त्यात पदाला पोचलेत, त्यांना काही फरकच पडत नाही लोकांच्यामुळे. त्यामुळं आनंदाचे डोही हे त्यांचं होऊ शकतं. माझ्या जन्मात हे होईल का, हा माझा खरा विचाराचा किंवा आपल्या तळमळीचा असा विषय. महाराज म्हणले चला पाहूल्या आपुले घरा. किती छान भाषेत सगळं सांगितलेलं की हे झालं आता ठीक आहे, त्याला पाहू आपुले घरा. तर असं त्यांना खरं आपलं घर, खरं आपलं स्थान, खरं आपला आतल्यातलं भगवंत किंवा जे काय आपण मानतो ते आपण होऊन जाणार आता, याचा किती आनंद आहे त्यांना. ते जो दिवस गोड व्हावा वगैरे जे आहे, किंवा दत्ता शेवट गोडकरी वगैरे ते जे आहे, ते सगळं त्यांना शेवटी ते गोड करणार आहेत. आणि त्यांची ती खात्री झालेली की हे गोड होणार. ज्यांना अनगोड झाले त्यांनी ते अनगोडाचे अनुभव दिलेलेच आहे. पण तरीसुद्धा हे असं कुठेतरी व्हायला हवं आहे, याच्यासाठी हे मूळ शोधायचं आहे. तर हे जर पाहिलं तर हा आपल्याला यातला विरोधाभास लक्षात येईल की त्यांना सत्याची किंमत कळली, शाश्वतेची किंमत कळली, आणि ते आपलं ध्येय एवढं त्यांचं नक्की झालेलं आहे. आपल्याला ते होत नाही म्हणून पुन्हा आपण परत, म्हणजे ते आपल्याकडे शटल सर्व्हिस असते तसे आहेत ते आपली जाते गाडीवर, ते अलीकडे बोर्डही बदलत नाही, ठीक नाही. साध्या ज्या गाड्या असतात त्याच्यावर सातारा कोरेगाव सातारा एकदा लिहून लावलेलंच असते, तिची कुठे दिसते त्यावरनं ओळखायची, साताऱ्याला जाणार का कोरेगाव. तसे आपली शटल सर्व्हिस आपली चालू आहे जन्माला आला गेला, जन्माला आला गेला, चालूच आहे. तर तसे हे आहे
किंवा त्या आपल्या CST वगैरे तिकडून जशा सुटतात ते चालेल, CST बोरिवली जायचे, बोरिवली परत तिकडे, हे चालूच आहे कार्यक्रम. तर आपण तर ट्रेन नाही, अशी शटल सर्व्हिस तर नाही, एवढं तरी ओळखावं की माझ्या हातात हे आहे की तिथे गेलो की परत नाही येणार, काय याची गरज नाही लागणार. अशी काहीतरी होईल असं जर काही कुठून आतून जर भेटलंच हे सगळं की बाबा हे पाहिजेच, तर त्याचं काम झालंच. कारण त्याच्यासाठी ते उभेच आहे. त्यांना तो तसाच माणूस पाहिजे की ज्याला हे सोडवायचं आहे आणि त्यातून पुढे जायचं आहे आणि ते त्याला शक्य आहे. तर त्यासाठी हे जे मिश्रण दिलेलं आहे त्रिगुणाचं, ते कसं वापरावं, काय कशा पद्धतीनं ओळखावं, काय करावं, याच्यासाठी हे सगळं हा जे काय विवरण आहे ते त्याच्यासाठी आहे. मूळभंग त्याच्यासाठीच आहे. सत्व रजतम आहे ज्याचे अंगी, याचं गुणे जगी वाया गेला. तर जसं पंचमहाभूतांचं मिश्रण आहे तसंच हे पण मिश्रण आहे ना. जसं ती वायू वगैरे आपण ती महाभूतांच्या भाषेत बोललं तर पंचमहाभूत म्हणा, जर तत्वांच्या भाषेमध्ये बोललं तर 4 तत्व म्हणा, त्रिगुणाच्या भाषेत बोललं तर 3 गुण म्हणा. कसंही ह्या सगळ्याचं मिश्रण म्हणून आहे ना. तर त्यात काय होतं, आता साधारण एक पंचमहाभूताचा विचार करू क्षणभर. एक तहान लागली माणसाला, तर तहान लागली याचा अर्थ काय झालं की शरीरातलं काही पाणी वापरलं गेलं आणि ते कमी झालं. साध्या भाषेमध्ये शरीरातलं पाणी कमी झालं म्हणून त्याला एक सूचना आली की तहान लागलेली आहे, ते कमी पडलेलं आहे. तर आता त्याच्यावर उपाय काय करतो आपण, तहान लागली असं नाही करीत. त्याच्यावर उपाय असा करतो की ठीक आहे, पाणी कुठे आहे, काय आहे, हाताशी आहे, उठून घ्यावं लागेल, सांगावं लागेल, मिळवावं लागेल. तर ते आपण मिळवतो ना. मग हे साधं जगायचं झालं तर ह्या तत्वातच राहावं लागेल. आणि कमी पडलं असेल तर कमी पडलं आहे म्हणून सोडून देऊन नाही चालणार, ते कमी पडलं आहे तर भरून घ्यावं लागेल. आता भरून किती घ्यावं लागेल हा प्रश्न आहे, ते भरून घेण्यासाठी काय करावं लागेल हा प्रश्न आहे, पण ते भरून घ्यावं लागेल. तहान लागली आहे तर पाणी प्यावं लागेल. तर याच तत्वाचा ते कमी का पडलं, तर आपण वापर केला म्हणून कमी पडलं ना. काहीतरी वापर झाला, एखादा मनुष्य खूप पळत गेला, कल्पना करू की खूप वेगाने पळतोय, तर त्याला खूप तहान लागते एकदम. तो म्हणतो पाणी द्या, म्हणजे अशी त्याची कारण की तहान लागली, तर तो खूप पळाला आहे, पाण्याचा खूप वापर झाला, घाम येऊन गेला म्हणा, काय म्हणा, पाण्याचा खूप वापर झाला. तर वापर जास्त झाला तर तहान लवकर लागले. जाग्यावर बसून राहिला, हवामान असं आहे तर तहान कमी लागली. म्हणजे ज्या प्रमाणात वापर करेल त्या प्रमाणात तहान लागेल, त्या प्रमाणात त्याला पाणी लागेल. आता आम्ही तत्वांचे वापर कशा प्रमाणात करणार आहोत त्या प्रमाणात पुढचं सगळं अवलंबून आहे. वापर तर करावाच लागेल. समजा बस चुकत असली तर पळावं लागेल, हेही बरोबर आहे. पण वेळेत निघालो तर पळावं लागणार नाही, तितकंच करायचं. तत्वांचे वापर आणि आपल्या आयुष्याचा रोजचा संबंध काहीतरी आहे. पळत गेलो आणि ते मला बसलं, हे झालं, त्यामुळे मला धाप लागली, हे जे काय आहे याचं कारण आपण वेळेत निघालो नाही हे आहे. बस चुकलेली नाही, वेळ चुकलेली नाही, ते सगळं बरोबर आहे. फक्त मी वेळेत निघालो नाही म्हणून मला पळत गाठावी लागली. आता ठीक आहे, एखाद्या वेळेला असं होऊ शकतं, पण रोजच मला पळत बस, आता मग काहीतरी गडबड आहे. जी जगण्यात कुठे गडबडी आहे ते शोधून काढल्या तर मग अशा तऱ्हेनं जास्त तहान लागणार नाही. जेवढी गरज आहे तेवढंच पाणी, जेवढं शरीरात काय अन्न आहे, पचवायलाही पाणी लागतं ना, ठीक आहे लागेल, पण ते तेवढंच लागेल, ह्या पळापळी नाही लागणार. मग ती पळापळी कोण घडवतो, तो रजोगुण. या गुणांचा संबंध आपल्या आयुष्याशी आहेच. तर हे जसं तहानेचं आहे तर ते तसंच सगळीकडे आहे की आपल्याला हे वापर होणार म्हटलं की आपण ते भरून काढणार, मग पाणी आणणार, मग ते पिणार, प्यायला की पुन्हा वापरणार, पुन्हा आपल्याला तेच कमी पडणार, परत भरून घेणार, परत वापरणार. असे क्षणभर विचार यावा मनामध्ये, ह्या काय व्याप आहे आपल्यामध्ये की असंच आहे का की मी सारखं वापरायचं आणि हे कमी पडायचं, मी भरून काढायचं, ते कमी पडायचं, पुन्हा भरून काढायचं, असंच का कार्यक्रम चालणार आहे का? ह्या कार्यक्रमाला काही वेगळं वळण असू शकतं, हा प्रश्न आहे. जसं मगाशी म्हटलं की मला निघायला उशीर होतो म्हणून बस चुकते, मला निघायला उशीर होतो म्हणून जास्त वेगानं गाडी चालवावी लागते, म्हणून कशाला तरी तोंड द्यावं लागतं. तर हे जे आहे हे कशाचं आहे, मला वेगानं पळत जावं लागलं ते मला उशीर झाला म्हणून. नसेल तर स्वच्छ चित्तानं शांतपणे पाऊल तिथे जाऊन पोचला मनुष्य तर त्याला काही घाम मिळणार नाही. सामान्य जी काही त्याचा स्टॉप असेल तिथपर्यंत जायला काही त्याला एवढी तहान लागत नाही, पण त्याला पळावं लागलं की तहान लागते. आता हे पळावं लागलं याचं कारण आपल्याला बसही गाठायची आहे, साधं तिला येणे हे परलोक दोन्ही करायचंच आहे, त्यामुळे ती बसही गाठली पाहिजे. पण बस गाठली पाहिजे याचा अर्थ माझ्या आधीच्या जीवनपद्धतीत रजोगुण मला पळायला उपयोग पडतो, पण तोच मला चालायला उपयोगी पडतो. पण त्याच्यामागं सत्वाचं सामर्थ्य असेल तर वेळेत जाणं होतं. आपल्याला त्या सत्वाचा सगळ्याचा उपयोग जो शिकायचा आहे तो असा आहे, कारण आपल्याला उशीर झाला म्हणजे काय झालं, तर उठायला उशीर झाला म्हणजे काय झालं, तमोगुण वाढला.
मी ज्यावेळेला पळत बस गाठली त्यावेळेला सरळ आहे की मला समजा उठायला उशीर झाला असेल तर त्याचा परिणाम असा असेल मागे की मी नामासाठी जागलो नाही, कामासाठी जागलो असेल किंवा आणखीन कशासाठी जागलो असेल, काय सिनेमा बघत जागलो असेल, कशात तरी जागलो म्हणून मला डोळ्यावर आता ते आले, मला ते उठवत नाही आहे म्हणून मला उठून बस पळत गाठावी लागते. म्हणजे त्याच्याही मागे पुन्हा गुणाचंच काहीतरी प्राबल्य आहे. तो तमोगुण प्रबल झाला म्हणून मला पळावं लागलं, म्हणून मला वेळ कमी राहिला. मग रजोगुणाचा वापर जास्त झाला म्हणजे तमोगुणाचाही वापर जास्त झाला, रजोगुणाचाही वापर झाला, सत्वाला संधी मिळालीच नाही. शांतपणे जाता येण्यासारखं होतंच, अंतरही तेवढं होतंच, मला वेळही तेवढा होताच, मग तरीसुद्धा मला हे का करावं लागलं. तरी माझ्यातल्या आपण या 2 गुणांच्यावर हे जगात भर दिला गेला म्हणून असं झालं. तर सत्वाचं सामर्थ्य काय आहे, सत्वाचं सामर्थ्य एकदा कळलेलं असेल की त्याच्याकडून तेवढ्या वेळात ते काम होणार. त्याला तेवढी वेळ लागते, 20 मिनटं लागतात ना, काय 10 मिनटं लागतात समजा चालायला, तो 15 मिनटं आधीच निघाले तिथे 5 मिनटं उभा राहील, याच्यापेक्षा काय होणार नाही, सावकाश जाईल. मग सावकाश जाण्याने मला सांगा, पळत जाण्याने स्वास्थ्य आहे का सावकाश जाण्याने स्वास्थ्य आहे? स्वास्थ्याची सुरुवात इथंच आहे. आपण तर कायमचं स्वास्थ्य मिळवायचा प्रयत्न करतो आहोत. मग कायम तिथं स्वास्थ्य म्हणजे स्वस्थ राहणे ना, म्हणजे स्वास्थ्य ना. तर स्वस्थ कुठला, त्याला बोज पळत उभी राहिलेली निघताना दिसते, तो त्यांना हात करतो, आहो थांबवा थांबवा थांबवा, आता त्यात कुठला स्वस्थ राहणार म्हणून. त्यामुळे तिथं स्वस्थ नाही. तर ही अशी सगळ्या व्यवहारात नसते, त्यावेळेला माणसाच्या जीवनाचं चुकीचा दिशा लागली असं समजायचं. त्याला तसं एरवीच्या व्यवहारात पण सुद्धा आजारपण आहे, स्वस्थ राहता येतं त्याला. आजारपण काही आत कुठे चैतन्याला नसतात. ते काही आजारी पडलेलं आहे का, आजारी काय पडतं समजा, हात लागले काय, फ्रॅक्चर झाले, अमुक झाले, तमुक झाले, काय जे काय असेल ते काय, खरचटले, जखम झाली, ते तिथे झालेलं आहे. आता मी जर काही जास्त रजोगुणी काय उद्योग करायला जाईन तर ते जास्त होईल. मग त्यावेळेला काय राहावं लागतं, तर स्वस्थ राहावं लागतं. म्हणजे खरं सांगायचं तर सत्वाचंच काम आहे तिथे. जर आजारच असेल तर सत्वगुणासारखं बरं करणार काही नाही. बाकीचं काय करील, बाकीचं रजोगुणी काम आहे, हे देईल ते देईल ते देईल ते देईल आणि म्हणेल हे असं होणारच, म्हणजे शेवटी सोडून दिलं आपल्याला. तसं नाही, मूळ जर सत्व असेल तर ते सत्व खरं काम करेल. तर त्याला बरं करायला कोण उपयोगी पडतं, तर सत्व उपयोगी पडतं. आपण जर गुणांचा आणि आपल्या व्यवहाराचा विचार केला तर आपल्या लक्षात येईल की असं जर समजा जीवन राहिलं ज्याच्यामध्ये रजोगुणाचा वापर आहे पण अतिरेक नाही, अतिरेकी वापर नाही, जास्त वापर नाही, तर आपोआपच आपली गाडी सत्वाच्या पद्धतीनं चालत राहील. आता विशिष्ट वेळेचा विशिष्ट कामाचा असा काही याच्याशी संबंध नाही, हा संबंध आयुष्याचाच संबंध आहे. तर आता जर असं होत असेल समजा की हे समजा हे काम असं आहे, कमी पडलं ते पाणी भरलं, मग अशी म्हटलं तसं संपलं, परत आणलं, हे केलं, मग काय करायचं, मग हे बंद करूया का, पाणी भरायचं आणि ठेवायचं आणि परत प्यायचं आणि हे उद्योग बंद करूया का, जसं दुकान बंद करूया का, आपल्याला त्रास होते तर तो मार्गाने त्याच्यावर दुकान व्यवस्थित चालवा. त्यापेक्षा दुकान व्यवस्थित चालवू म्हणजे हा व्याप होणार नाही, जे आपल्याला त्रास होतो तो नाही होणार. तेव्हा ते भुकेतही तेच होणार, अन्न असंच होणार, खावं लागणार, खाल्लं की पहिलं संपणार, पुन्हा खावं लागणार. तर अभंगात हे म्हणायचं आहे त्यांना की हा साधाच व्यवहार आहे, फक्त समजून घेऊन केलात आणि त्याच्यात जर सत्वाचं प्राबल्य राहिलं तर रज आणि तम आपापल्या ठिकाणी राहतील. तेव्हा त्यांना त्यांच्या ठिकाणी ठेवण्यासाठी खरं जर काय उपयोग असेल तर सत्वच आहे, फक्त त्याच्यात जे सामर्थ्य आहे ते आपण ओळखलेलं नाही, ते ओळखावं यासाठी हे पुढचं सगळं सांगतात की हे जे म्हटलं आहे रजतम सत्व आहे ज्याचे अंगी, याचं गुणे जगी वाया गेला म्हणजे ह्या तिन्ही वाया जाणारच आहेत. त्या अर्थाने काही शंका नाही आहे की हे काही होणार का. आता याच्यातलं कोणाकोणाचा गेल्या वेळेला म्हटलंच होतं की कसं ओळखावं याच्यासाठी काही खुणा दिल्या होत्या, प्राबल्याच्या खुणा दिल्या होत्या. तर तशा या सगळ्याची गरज आहे का नाही, याच्या पण खुणा आहेत की या सगळ्याची गरज आहे, हे नसेल तर आपलं काम चालणार नाही. आता समजा हे म्हटलं बसला चालत जायचं आहे, नाहीतर पळत जायचं आहे, समजा आपल्याला उशीर झाला आणि पळत जायचं आहे तर तुम्हाला त्यावेळेला पळत जायला रजोगुणच उपयोगी पडणार. त्यावेळेला पाय चालणार म्हणजे रजोगुणानं चालणार ना, ते भराभर चालणार तेही रजोगुणानं चालणार ना. मग त्यामुळे त्याची गरज आहेच, ह्यातल्या कुठलाही झाला तरी गरज आहे. फक्त त्याच्यातला आपला जो वापराचं प्रमाण आहे त्याच्यावरचं लक्ष आहे. त्यात असं नाही की एका दिवसात सुधारणा होते असं मला म्हणायचं नाही, पण सुधारणेची दिशा लक्षात आलेली आहे. ही सुधारण्याची दिशा आहे, त्या दिशेने मी माझा रोजचा दिनक्रम पाहीन आणि मग ठरवेन. खरं सांगायचं तर जगामध्ये म्हणजे तसं अगदी सर्वसामान्य म्हणून सांगतो, जगामध्ये खरं करण्यासारखी कामं खूप थोडी असतात, पण आपली समज अशी आहे की जगामध्ये करण्यासारखी फारच कामं आहेत. जसं घरात एखाद्याला वाटतं की आपण खूप काहीतरी केलं पाहिजे, घराघरात असं असतं, म्हणजे सारखं काहीतरी केलं पाहिजे असं वाटत असतं घरामध्ये. करत काढ, हेच कर, ते पूस, ते झाड, हे अमकं कर, ते तमकं कर, याला बोल त्याला बोल, त्याची हजेरी घे, मोठा असला तर हजेरी घेतो.
लहान असला तर पळत सुटतो, काय असेल ते. पण ते जे काय चाललेलं नाही हे सगळं करायला पाहिजे असं त्याची एक समजूत आहे. तशी काही करायलाच पाहिजे असं काही नाही आहे खरं सांगितलं. यातलं किती करण्याची गरज आहे आणि किती नाही हे एकदा जर शांत चित्ताने आपण इम्पार्शली तटस्थ राहून जर आपण हे पाहिलं तर खरोखरच खूप कमी करण्याची गरज जगामध्ये आहे. कारण उरलेलं जग करतं आहे एकतर, आणि नसेल तर भगवंत आहे, तो त्याला प्रेरणा देईल, ते काम करून घेईल. तर हे लक्षात ठेवलं तर मग आता आपण क्रमाने बघू या गरजा आहेत की नाही. तर गरजा आहे. फक्त गरजा असल्या, जसं तहानेला पाण्याची गरज आहे हे जे जितकं खरं असते तितकंच हे पण आहे की याच्यात तहान आहे. समजा एक उदाहरण म्हणून फक्त घेतो की तहान आहे तर ती भागवायची आहे, पाणी पाहिजे. आता पाणी कसं पाणी, कसलं पाणी, कशाचं पाणी असा क्षणभर विचार करून बघा. पाणी कष्टाचं पाणी पण असू शकतं. कष्ट करून मिळवलेलं आहे पाणी, तर ते कष्टाचं पाणी आहे. पूर्वीच्या काळातनं विहिरीतनं शेंदून पाणी आणत होते घागरी, किंवा काय ओढ्यावरनं कुठून आणत होते, तर कष्टाचं पाणी आहे. तसं तर बळकावूनही पाणी आणता येतं, हिसकावूनही पाणी आणता येतं, आणलं जातंच आपल्याला माहितीच. आणि तसं तर चोरूनही आणि बिनकष्टाचंही आणता येतं. आता ह्याच्यात प्रत्येकात एक एक गुण प्रतिबिंबित होतो. जो कष्टाचं आहे तो सत्वाचा आहे, कष्टाचं पाणी आहे ते सत्वाचं आहे. जिथं बळकावू नये, हिसकावू नये, रजोगुणाचं काम आहे, तो ॲग्रेसिव्ह आहे रजोगुण, तर तो बळकावून हिसकावून पाणी घेईल आणि चोरून घेईल, बिनकष्टाचं घेईल, ज्याच्यासाठी त्यांना काही केलेलं नाही तरीसुद्धा तो ते पाणी घेईल, तर तिथं तमोगुण आहे. हे आपल्याला ते आहे. पाणी पाहिजेच, तहानही आहे, पण मिळवायचं पाणी कसं आहे ह्याच्यावर अवलंबून आहे. आता हेच कष्ट त्याच पाण्यासाठी त्यानंच केले पाहिजे तसं काही नाही. तो दुसरीकडे कष्ट करेल आणि इकडचं पाणी पिईल. सगळीकडे प्रत्येकाने उठून जाऊन काय घागरा आणली पाहिजे असं काही परिस्थिती नाही. आता तर नळ सोडायचं, नुसते नळ फिरवला की पाणी पडतं, इतकं सोपं झालं. पण त्याच्या काही यंत्रणा आहेत, ते सांभाळणारा कोणीतरी एक असेल, पण दुसऱ्या यंत्रणा सांभाळणारा दुसरा कोणीतरी असेल. मी या सगळ्या यंत्रणांमध्ये नक्की कष्ट करतो का नाही हा प्रश्न आहे. या यंत्रणेमध्ये कष्ट करणार ते काय माझ्यापुरते करणार आहे. पाणी ज्या वेळेला आता जो कोणी समजा इथे एक यंत्रणा आहे, हे सगळीकडे कुठेतरी पाणी सगळीकडे मिळते, तेच करणारे कोणीतरी यंत्रणा आहे ते पाण्याचं बघते, त्यावेळेला इथे सगळ्यांना पाणी मिळतात. आता त्यांनी पाणी कष्टाने मिळवलं, आम्ही काही कष्टाने मिळवलं नाही, आलेलं त्यांनी कष्टाने मिळवलेलं आपण वापरलं. पण समजा इथला केर काढलेला आहे, काय इथं सतरंजा घातलेल्या आहेत, काय जळवंटं काढली आहेत, ते आता ते करतील असं नाही, हे करतील. पण प्रत्येकाचं कष्टच आहे काहीतरी. जे जीवन म्हणून दिवसभर चाललेलं आहे त्यात उजाडल्या क्षणापासून मावळत्या क्षणापर्यंत, अगदी झोपेपर्यंत मी ह्यातलं काहीतरी काम कष्टाचं उचललेलं आहे असं प्रत्येकाच्या गरीचा विचार आहे. हा मी इथे या पातळीवर सांगितला, पण घरच्या पातळीवर आहे तिथे ते कष्टाचं असेल तर ते सात्विक आहे. मी काहीच करीत नाही म्हणजे जसं म्हणतो ना, पुढे मोठा झाल्यावर म्हणत नाही का फुकट जेवतोय, तर तिथे येतं बघ. हां, ते आपल्याला परिभाषा माहिती आहे. तर तसं का होतं, तर तो कष्ट करीत नाही असं आपल्याला म्हणायचं आहे, म्हणजे सात्विक नाही. सात्विक आहे तो कष्ट केल्याशिवाय घेणार नाही. त्यामुळे ते कष्ट आहेत आणि हे तर पुढचे तर त्याच्याच प्रकार आहेत आपल्याला माहिती आहे. बिनकष्टाचे घेऊन येईन, बळकावून घेऊन येईन, ते दोन्ही रजोगुणाचे काम आहेत. आता यातसुद्धा पुन्हा रजोगुण प्रबळ असेल तर तो घेऊन तर ठेवील, पण त्याच्याबरोबर आणखीन एक तांब्या भरून ठेवील. पुन्हा लागलं तर जरा थांब, आत्ता लागलं तर कुठून आणलं तिथूनच पुन्हा आणता येईल ना. पण संचयाचं त्याच्याकडे हे आहे, ते रजोगुणाकडून तमोगुणाकडे चाललेला कार्यक्रम आहे तो. त्यामुळे हे आहे. उदाहरणार्थ मी ह्या 1-2 गोष्टी घेतो. एक पैशाचं ह्याचं बघितलं, पाण्याचं बघितलं, पैशाचं बघ. पैसाही कष्टाचा आहे, पैसा मोबदला देऊन आहे, श्रम करून आहे, त्यासाठी जे करायचं ते आहे, करून आहे. तर हा जो पैसा आहे याच्यामागे सत्वाचा संबंध आहे की त्याला गरज आहे, त्याच्याशिवाय हे जीवन चालेल. साधतील येणे इह परलोक, इहलोक चालवायला ते लागेल का नाही, लागेल. मग मिळवायला पाहिजे की नाही, पाहिजे. मग मिळवायचं ते कोणत्या मार्गाने मिळवणार, कष्टाने मिळवणार. आता कष्ट एखाद्याला जास्त पडतील, कमी पडतील, एखाद्याला पैसा कमी मिळेल, जास्त मिळेल, पण कष्टाचा पैसा आहे त्यामुळे तो सत्वाचा आहे, तिथपर्यंत हे आहे. दुसरं काय होईल तर शक्यतो अति कष्ट करेल, अति पैसा मिळेल. त्याची गरज आहे, त्याच्यापेक्षा जास्त पाणीसुद्धा शरीर गरजेपेक्षा जास्त आत घेत नाही, पण माणूस गरजेपेक्षा जास्त आत पैसा घेऊ शकतो. तिथे रजोगुणाचा वावर आहे, हे ओळखा. ज्यावेळेला गरजेपेक्षा जास्त पैसा मनुष्याच्याकडे आहे आणि तो अजून पाहिजे आहे, तर त्याच्याकडे रजोगुण प्रबळ झाला, तो त्याला पुढच्या गोष्टीकडे नेणार आहे. म्हणजे बिनकष्टाचा, लबाडीचा म्हणा, फसवणुकीचा म्हणा, लाचलुचपतीचा म्हणा, तो सगळा, कारण तो सगळा तमोगुण आहे तिकडे, त्या तमोगुणाचा पैसा त्याला लागणार. म्हणजे हे हळूहळू संचयातून तमोगुणाकडे जाईल
आणि मग शेवटी ते अस्वास्थ्याकडे जाईल. तेव्हा रजोगुणाचं प्राबल्य, तमोगुणाचं प्राबल्य ही नेहमी माणसाच्या जीवनात अस्वास्थ्य निर्माण करतात. सत्व काहीही करीत नाही. तुम्ही बघा, अन्न सात्विक आहे, माणसाला काहीही त्रास नाही, पचायला त्रास नाही, त्याला शक्तीला त्रास नाही, काही नाही. पण हेच अन्न जर समजा रजोगुणी तमोगुणी असेल तर काय होतं ते आपण मागे बघितले. हेच इकडे आहे. तर हे जसं यातला फरक आहे की तो बघावा आपण की हा पैसा कशाचा आहे. बरं, कष्टाचा असावा, पण अतिकष्टाचा आणि अतिपैसा असावा का? मग तुम्हाला तो जागावर बसून अशांती देईल. तुम्ही बसलेले दिसाल पण तुमचं चित्त भ्रमत असेल, कारण अतिकष्टाचा अतिपैसा बरोबर आहे म्हणून चित्त भ्रमत राहील. मग ते एक काळजी सुटली की दुसरी, दुसरी काळजी सुटली की तिसरी, असं करत राहील. कारण का? अतिकष्टाचा पैसा बरोबर आहे म्हणून. तो नसेल तर निवांत मोकळा आहे, जेवढा त्याच्या गरजेला आहे तेवढं त्याच्याकडे आहे की त्याच्याकडे काय अडचण नाही. ते सात्विक जीवन आहे. तर हे याच्यावरनं आपण ओळखा की हे आहेत, पण कशा आणि कुठल्या प्रमाणात त्याचा वापर करायचा प्रश्न आहे. तर हे कसा वापर करणार? महाराजांनी तेव्हाही म्हटलेलं आहे, आपल्याला ती कल्पना आहे. हे सगळे अशा अर्थाने गरजेचे पण आहेत पण उपद्रवकारक पण आहेत. याच गुणे जगी वाया गेला ना, याचं गुणे जगी मनुष्य जर उद्धरून जातो तर याचं गुणे वाया जातो का? ह्यातला फरक फक्त एकदा लक्षात ठेवला म्हणजे आपण शेवटकडे येऊ त्याच्या. तर त्यात एक बारीक फरक आहे, तो सांगून ठेवतो जाता जाता की एक पैसा स्वतः निघाला आहे म्हणून फार जिव्हाळ्याची विषय आहे तो सगळ्यांचा, म्हणून त्याच्याबद्दल जरा आणखीन एक उदाहरण म्हणून सांगतो, कळायला बरं पडतं. कष्टाचा सांगितला, अतिकष्टाचा जादा सांगितला, बिनकष्टाचा, गॅमलिंगचा, अमक्याचा तमक्याचा सगळे पैसे म्हणजे इझी मनी, तर तशा मार्गाने जाऊन जास्तीत जास्त मिळवलेला बिनगरजेचा असा जो साठलेला आहे तो तमोगुणा इथपर्यंत. फरक कुठे येतो नंतर? तर सत्वाचा पैसा, तमाचा पैसा, रजोगुणाचा पैसा, पैशावर सुद्धा त्यांचा काहीतरी प्रभाव आहे. तो कसा चालतो ते सांगतो की तमाचा प्रभाव असेल तर संचय तो होईलच, त्याच्यावर स्थावर होईल, त्याच्यावर जंगम होईल, ते वाढबीत जाईल, ते अमर्याद होईल, त्याला ते पेळणार नाही, त्यांनी ते न पेळल्यामुळं त्याला काहीतरी होईल आणि मग तो त्याच्या मार्गाने पुढे जाईल ते कुठे जाईल ते आपल्याला माहितीच आहे. तर त्यामुळं हा तमाचा प्रभाव. रजोगुणाचा प्रभावाने आहे, मनुष्य करतो सगळं, तो करील, खूप वेळ पण चांगल्या कामी वापरण्याचा प्रयत्न करेल. त्यातल्या त्यात थोडासा सत्वाचा वरचा प्रभाव त्याच्यावर आहे. त्यामुळं रजोगुणामध्ये असा पैसा असेल तर मिळवेल, चांगल्या कामी वापरेल आणि शुद्धीकरणही करेल. शुद्धीनं पैशाला रजोगुणाचा असला तरी तो दाखवतो प्रभाव, तो शुद्धीकरणही करतो, करणं रजोगुणाचा आहे. आता त्याच्यापुढं सत्वगुणाचा पैसा आहे. खरं सांगायचं तर सत्वगुण इथे आपण शुद्धीकरणाची भाषा बोललो, जे चांगल्या प्रकारे वापर करण्याबद्दल बोललो, हे रजोगुणाबद्दल आहे. पण सत्वाचं सामर्थ्य केव्हा आहे? तर मला गरजेला आहे तेवढा ठेवला आणि उरलेला देऊन टाकला, तो सत्व आहे. म्हणजे तो काय आहे ते लक्षात येईल, हे नाही धाडस होत. सत्वात सामर्थ्य आहे पण ते पेळण्याचं सामर्थ्य आपल्याकडे नसतं. त्यामुळं त्याची प्रमाण कुठे हे माहीत असावं ना. मी म्हणतो हिमालय लांब आहे, काय टेकडी उंचावर आहे, सगळं खरं आहे, पण तिथे जायचं आहे ना, तिथे आहे ना देऊळ, तेव्हा तिथे आपल्याला देव आहे, तिथे पोचायचं आहे. तर मग याचा मार्ग अडचण कोणती आहे? ह्याच्याबरोबर उलट काम सुरू असतं. तर ते कसं असायला हवं, गरजेचा ठेवला आणि उरलेला ज्यानं देऊन टाकला त्याचं इह साधलेलंच आहे, पण परं साधणार आहे त्याच्यापेक्षा, गुरुला देऊन टाकलं आहे. तेव्हा त्यातसुद्धा शुद्धीकरणाच्या बाजूनं दुसऱ्या बाजूनं सत्वाचं सामर्थ्य जर आपल्याला मिळवायचं असेल तर हे असं आहे. आता ह्याच्यावर आपण पुन्हा आपण विचार करता. आता थोडा विचार आपण शेवट या अभंगाच्या दृष्टीने करूया की हे याचं गुणे जगी वाया गेला आपण म्हटलं. तव म्हणजे काय? नरकाची केवळ सबळ तो सबळ मायाजाळ. रजतम सत्व आहे ज्याचे अंगी, रजतम सत्व आहे ज्याचे अंगी, याच गुणे जगी वाया गेला, याच गुणे जगी वाया गेला. रजतम सत्व आहे ज्याचे रजतम सत्व हाय ज्याचे अंगी, याच गुण जगी वाया गेला, याच गुण जगी वाया गेला. तम म्हणजे काय? नरकाची केवळ. तम म्हणजे काय? नरकाची केवळ. रजतो सबळ माया जाळ,
होत सब माया जाळ. तुका म्हणे ऐका सत्वाचे सामर्थ्य. तुका म्हणे ऐका सत्वाचे सामर्थ्य. करा परमार्थ अहर्निशे. करा परमार्थ अहर्निशे. ते मूळ पाहिले शोधून. जन्माचे ते पाहिले शोधून. जन्माचे ते मूळ पाहिले शोधून. महाराज म्हणाले ते लक्षात घेऊ. आपल्याला ते परिचित आहे. महाराज म्हणले हे तिघेही झाले आपल्याबरोबर आले म्हणे आपल्याला सत्वाचं सामर्थ्य प्रकट करून म्हणा, अभ्यासून म्हणा, अंमलात आणून म्हणा सुटून जायचं आहे. हे त्याच्यातूनच, कारण आणखीन वेगळा गुण आपल्याला दिलेला नाही कुठला, 3च दिलेले आहेत. त्याच्यातला एक हा पास करून टाकणारा आहे. पण त्याचं सामर्थ्य वाढलं तर, त्याचा थोडा प्रभाव राहिला तर जीवन सुसह्य राहतं. त्याचा प्रभाव अति कमी झाला तर जीवन असह्य होतं. एवढ्या 3 गोष्टीत लक्षात ठेवलं तरी चालेल. तर महाराज काय म्हणाले ते आता आपण बघत होतो. तर महाराज म्हणाले तिन्ही चोरच आहेत. तिन्ही चोर आहेत. सत्व रजतम तिन्ही चोरच म्हणले. तर आता तिन्ही दरोडेखोर आहेत, चोर आहेत. जंगलात सापडलेल्या माणसाची गोष्ट त्यांनी सांगितली आहे. त्यातला जो तमोगुणी आहे तो दरोडेखोर तर आहेतच, चोर तर आहेतच. तर तमोगुणी आहे तो म्हणतो ह्याला लुटलेलं तर आहेच, लुटायला पाहिजे. त्याचे तर आपलं त्यांचं काम असते. त्यामुळे लुटायचं आहेच. लुटायचं आहे म्हणजे आपल्या लक्षात आलं ना, आपलं सगळं हिरावून घेतात शेवटी. बघा तुम्ही काय राहतं शेवटी, सगळं हिरावून घेतलं जातं. ते तमाचं काम. तर हे तमगुण म्हणतो लुटूया, ह्याला चांगला चोप देऊया, पुन्हा यानं कोणाला काय सांगू नये. आणि त्याच्याहीपेक्षा मला असं वाटते, तमाचं म्हणणं असं आहे की ह्याला मारूनच टाकू, म्हणजे विशेष म्हटलं याचं. हे तमाचं म्हणणं आहे असं महाराजांचं सांगणं आपण लक्षात ठेवू. याला लुटायचं, चोपही देऊ आणि मारून टाकू, म्हणजे पुन्हा काही याचा साक्षीपुरावा नको. हा म्हणले तमा आहे. रजा तो म्हणतो लुटला तर पाहिजेच, आपलं काम असते, पण चोप देऊया फक्त, मारूया फक्त, पण अगदी मारून टाकायला नको. हा मरेच तोवर मारू ठीक आहे, पण चोप देऊ. तेव्हा लुटू आणि चोप देऊ, हे रजोगुण म्हणतो. सत्वगुण म्हणतो काय की लुटण्यापर्यंत ठीक आहे, मारणं काय बरोबर नाही, आणि म्हणजे मार देणं बरोबर नाही आणि मारणं तर त्याच्यापेक्षा बरोबर नाही. त्यामुळे सत्व फार तर एवढं करतं की ते लुटतं. सत्व कुठून लुटतं? सत्व अहंकाराने लुटतं आपल्याला. सात्विक कर्माचा अहंकार सगळ्यात सूक्ष्म. त्यामुळे जर काही सात्विक केलंच तर किती लवकर अर्पण करेल तेवढं बरं, अशी परिस्थिती आहे. त्यामुळं तो त्या बाजूने लुटतो. ते लुटायचं आहेच त्याला. तेव्हा आता त्याचं लुटण्याचं तर त्याचं काम चालणार. तो कुठल्या मार्गाने लुटणार आपण त्यालाच विचारावा. सुटायचा काहीतरी मार्ग असलाच पाहिजे ना. त्यामुळे हे मी 2-3 गोष्टी समोर ठेवले. एक, महाराज म्हणले तसे तिन्ही चोर आहेत, हे बरोबर आहे. तर नुसतं सात्विक जगला तो चोर आहे, तो लुटणारच आहे. तर अहंकार ठेवला त्यांनी मागं तरी परत जन्माला यावं लागेल की मी एवढी सत्कर्म केली. मग परमेश्वर काय म्हणतो त्याच्याबद्दल, तुम्हाला काही कुठलं काय ते भूषण मिळतात किंवा काय पद्म काय अमुक मग काय मिळालं नाही, त्यामुळे पुन्हा जन्माला या, ते घ्या आणि मग जा. सत्वाचं किती वाईट आहे. काहीतरी त्याची काही रेकग्निशन म्हणतात ना, तसं तरीचं काही झालंच नाही. तुम्ही नुसतंच सात्विक कर्म केलं, त्यामुळे आता त्याचं जे काय आहे ते अहंकार आहे. त्यामुळं सात्विक कर्म केल्याचं तो मागे जे शिल्लक राहतं तर त्याच्यासाठी जन्म घ्यावा लागतो. मग तो नुसतंच तेवढं त्या आयुष्यात त्याच्याकडनं घडतं, त्याला ते अप्रिसिएशन काय ते मिळतं, अमकं भूषण काय ते सगळं होतं त्याचं, आणि ते झालं की तो जातो. म्हणजे तेवढंच त्याच्याकडून व्हायचं आहे. म्हणजे तो अहंकार मूळ जोपर्यंत शाप होते, आता माझं कर्म नाहीच असं म्हटलं तर मग ते म्हणणार मग आता काय जन्माला यायची गरज नाही. तेव्हा त्यातून सुटलं तर मग ही लूट थांबवण्याची, शेवटी आपल्याला सत्वाचा विचार जास्त करायचा. तर त्या अर्थाने ही लूट कशी थांबवता येईल सत्वाची, तर सत्वाची लूट त्याच्या अहंकारामध्ये आहे. त्यामुळं कर्म केलं की ज्याने अर्पण करून टाकलं तो सुटला जातो. कर्म करताना सुद्धा समजा सात्विक कर्म आहे आणि ते केलं आहे, तर काही ते माझ्यामुळे झालं का, काय असेल ते, काहीही कर्म आपण सात्विक केलं असेल, अगदी दान दिलं असेल, पैसा आला म्हणून दान दिलं ना, पैसा कुठून आला, कष्ट केले म्हणून, ठीक आहे, कष्ट केले ती कंपनी होती म्हणून केलं ना, म्हणजे पुन्हा ते सगळं तिकडे निगडीत आहे कुठेतरी दुसऱ्याशी. त्याच्याकडून आलं म्हणून हे मी देऊ शकलो, नाहीतर मी काही देऊ शकलो नसतो किंवा करू शकलो नसतो. असं ज्याला सात्विक नाम घेतो ही ठीक आहे, पण नाम येतं आहे म्हणून घेतो.
मग असे किती लोक आहेत. मग नाम घ्यायचं तर इतकंच सोपं असतं, तर ते नाम येतंच, पण ते माझ्या मुखात येतं आहे आणि मला ते घ्यावंसं वाटतं आहे, मला ते आठवतं आहे म्हणून मी घेतो. उद्या ह्या सगळ्या यंत्रणा निकामी झाल्या असत्या समजा, किंवा यातली स्मृती नाही, मला कोणी नाम सांगितलं पण मला आठवत नाही. आठवत नाही म्हणजे काय झालं नक्की? म्हणजे त्याच्यातलं एक फंक्शनिंग जर नसेल तर तुम्हाला नामसुद्धा घेता येणार नाही. म्हणजे हे सुद्धा ते देतायत, येतंय, आठवतंय, घडतंय म्हणून, होतंय म्हणून करतो, असं ज्यानं म्हटलं असेल तो सत्वाची जी लूट तिथून बरोबर बाजूला असेल, तो बाजूला जाईल आणि ती लूट त्याची होणार नाही. म्हणजे या अर्थाने सात्विक जगला तर जन्माला येणार नाही असं नाही, सात्विक जगूनसुद्धा जन्माला परत यावं लागतं. तेव्हा फक्त अधिक चांगला होतो, अधिक चांगल्या तऱ्हेनं त्याला संधी मिळते, हे फरक. पण प्रत्येकात धोकेत, तर त्याच्या भूमिका कळाव्यात, ह्यात प्रत्येकाच्यातल्या काय करता येईल. तर हे कर्म आहे तर तिथं मागे लागेल. ह्या सगळ्या त्रिगुणातूनच कर्म चाललेत आपली. जी कर्म चाललं त्याला कुठलं तरी ब्रँड आपोआप आपल्याला देता येईल, की जे मी केलेलं आहे भले दानधर्म केला त्याला काय आपण म्हणणार, सात्विक का म्हणणार. काय अशा तऱ्हेनं उलाढाल काय केली असेल मोठी, समजा धंद्याची केली, कशाची केली, तर त्याला काय म्हणणार, रजोगुण म्हणणार. म्हणजे काहीतरी कर्माला हे आहे, त्याच्याशिवाय काय पर्याय नाही. जसं त्रिगुणातूनच बाहेर पडणाऱ्याची वाट आहे, बाहेर पडण्याची सत्वाचं सामर्थ्य वाढवून आणि हे दोन कमी करून ही जशी वाट आहे, तशीच कर्मातूनच कर्ममुक्त होण्याची वाट आहे. तो कर्ममुक्त होणार कसा, म्हणजे तो मुक्त होणार कसा, तो मुक्त होण्याची वाट पुन्हा कर्मातूनच. तेव्हा ती कर्मांच्या बाबतीत स्वधर्म म्हणून सत्वाचं सुद्धा एक कर्म आहे, रजगुणाचंही कर्म आहे, तमोगुणाचंही कर्म आहे. प्रत्येकाच्या कर्मातून बाहेर पडायची वाट आहे, पण सत्वाची वाट आहे ती स्वधर्मात आहे. स्वधर्माचं कर्म माणसाला बाधत नाही, गुरुआज्ञेचं कर्म माणसाला बाधत नाही. कर्मच बाधतात, परिणाम बाधतात ना. मग ते परिणाम कशाचे बाधतील, त्याच्यातून कसं सुटावं, तर कर्म सात्विक आहे. पण स्वधर्माचं कर्म आहे, गुरुआज्ञेचं कर्म आहे, ही जी कर्म आहेत, किंवा त्यांचा म्हणून मी जे काय करतो आहे त्यांनी सांगितलं आहे ते करतो आहे, तर मी त्यातून सुटू शकेन. कर्म करण्यासाठी मला जन्माला आलो ते कर्म करण्यासाठी आहे. मी हे करणं नाही, आळशीपणा नाही करणार, कर्म करणार. कारण कर्म सात्विक असलं तरीसुद्धा त्याच्याकडे ही धारणा असतेच की कर्म तर मी करीत राहीन, फक्त त्याची कर्म त्या भगवंताच्या इच्छेला धरून आहेत आणि आपल्या इच्छेला धरून आहेत, एवढा फरक आहे. किंवा कोणाच्या तरी इच्छेला धरून आहेत, तर ती त्याच्यातला फरक आपल्याला या कर्माच्या बाबतीत करता येईल, ती सात्विक करता येतील. मग कर्मांसाठी मी जगलेलो आहे. जर माझ्याकडे काही कर्म करण्यासारखं नसेल तर मी गेलो तरी चालण्यासारखं आहे. संजीवन समाधी अशी आहे की काही कर्म आता करण्याची आवश्यकता राहिलेली नाही आहे, त्यामुळे आता मी जाऊ शकतो. आता ही मनाची धारणा आहे. कायदान ते अमकन तमकं त्या गोष्टी वेगळ्या, किंवा त्याचे कधी त्याला जायला मिळेल हा वेगळा भाग आहे. पण त्याची जायची तयारी आहे, कारण त्याचं काही करायचं राहिलेलं नाही. काही करायचं होतं ते त्यांनी केलेलं आहे. भगवंतांनी जे जे कर्म दिलं, उद्या जरी आत्ता जरी भगवंतांनी सांगितलं हे कर्म करायचं तर करायचं आहे. पण समजा तो म्हणला आता काही करायचं नाही आहे, तर काही करायचं नाही आहे. म्हणजे नुसतं तो ज्या वेळेला स्वस्थ असतो, तो ज्यावेळेला स्वस्थ असतो त्यावेळेला तो काहीही कर्म करीत नाही आणि त्यात तो आनंदात असतो. याचं कारण की तो त्या अर्थाने समाधीतच आहे, तो तिथेच पोचलेला आहे. आता ध्यान दिसतो, ध्यान न दिसतं यानं काय फरक पडतो, तो तर कधीतरी आहे, कधीतरी जाईल. पण मनाची धारणा इथपर्यंत नेता येते की कर्मांसाठी मी जगलो आहे, स्वधर्मासाठी जगलो आहे, स्वधर्माचं माझं काम झालेलं आहे. आता मला काही या अर्थाने नमे पार्थास्ति कर्तव्यम त्रिशुलोकेषु किंचन, काही मला त्या अर्थाने कर्म लागू नये तरीसुद्धा मी करतो, कारण भगवंताची इच्छा आहे. भगवंताची इच्छा नसेल तर काही करीत नाही. हे ज्याला साधलं आहे तो इथे त्या कर्मातून मुक्त होण्याची सत्वाचं सामर्थ्य आहे की ते हे अशा तऱ्हेच्या भूमिका घेऊ शकतात की रजोगुणाला भूमिका जमणार नाही. तो चळवळ करत राहणार, कारण तो रजोगुण आहे, तो स्वस्त नाही वाटणार. तेव्हा तो प्रसिद्धीसाठी करेल, पैशासाठी करेल, काय कशासाठी त्याला उद्योग करावा असं वाटेल काय सांगता येत नाही. ते हे असतं काय प्रतिष्ठा असते तर त्याच्यासाठी असेल, पण तो ते करत राहणार. तर हे आपण कसं याच्यावरनं ओळखावं, तर हे जर ह्या कामासाठी चाललं असेल तर तो काय म्हणेल की हे मला मिळतं आहे म्हणून मी हे करतो आहे. जास्तीत जास्त कर्म त्यातून जास्तीत जास्त काय असेल ते, कोणाचा पैसा असेल, कोणाची प्रतिष्ठा असेल, कोणाचं काय मान असेल, काय प्रसिद्धी असेल, याच्यासाठी कर्म आहे. तर ते रजोगुणाचं काम आहे, ते त्याला बांधून ठेवणार आहे एवढं नक्की. त्याला अपग्रेड व्हायचं असेल तर सत्वगुणात जावं, सुटून जावं. जी इच्छा नसेल तर नाही करणार, असं हेही शक्य आहे. आपल्याकडे जसं खाण्यासाठी जगणं, जगण्यासाठी खाणं हा जसा फरक आहे तसं तो तमोगुणात आहे. ते खालच्या पातळीवर यायचं म्हणजे तमोगुणाचं आहे, तो खाण्यासाठीच जगतो आहे. तेव्हा असं जीवनावर काहींचा प्रभाव दिसतो की सकाळचं एकदा सगळं झालं की आता दुपारी काय करायचं, दुपारची आवरावर झाली, पुसून कट्टा वाळायचा आहे अजून, तोपर्यंत नाश्त्याला काय, ते करेपर्यंत संध्याकाळ झाली की ते आले की परत नवीन नाश्ता काय करायचा, त्यावेळेला पुन्हा आणखीन काय गरम, काय गार, काय अमकं काय तमकं काय सीझनप्रमाणे ते उरकतं, तोपर्यंत संध्याकाळी काय.
रात्री झोपताना सुद्धा आपल्याला परत आता काहीतरी काय असेल ते दूध पाणी कॉफी काय ते ती पण सवय असते. तेव्हा ती कोल्ड कॉफी काय ते कसली कॉफी काय म्हणतात ते सुद्धा काय असेल ते असंच जर जगाचं ठरवतं खाण्यासाठी जगणं झालं ते तमोगुणाचं काम झालं. आता सात्विक मनुष्य आहे, तो काही खात नाही असं काय आहे, तो पाणी पित नाही असं आहे का? तोही ते पाणी पितो, तोही खातो, पण तो त्यासाठी जगत नाही. तो जगणं टिकलं पाहिजे, जगण्यासाठी खातो आहे. तर जगण्यासाठी खाल्लं पाहिजे म्हणून खायचं आहे, नाहीतर नाही खाल्लं तरी चालतंय. हां, अशी धारणा असावी. उपाशी राहावं असं माझं म्हणणं नाही, पण धारणा अशी असावी की जगलं पाहिजे, कर्तव्य आहेत तर ती स्वधर्माची आहेत, ती करायला पाहिजेत, तर त्याच्यासाठी जगलं पाहिजे म्हणून खातो आहे, ही ज्याची धारणा आहे त्याच्या जीवनाचा दिवस बदललाच म्हणून समजा तुम्ही. हा जो खाण्यासाठी जगणार आहे ना त्याला दिवसभर उसंतच नाही. बघा तुम्ही कित्येक घरामध्ये असं असतं की त्यांना उसंतच नाही दिवसभर, हे संपलं की ते त्यात पुन्हा बाजार बघितला तर बघायला नको, ते पुन्हा संपलेलंच असतं, मग ते काहीतरी आणावंच लागतं. हे संपलं तर ते हे आणलं तर ते संपतं, ते संपलं तर हे संपतं. अरे हे काही संपणारच नाही, म्हणजे असं ते संपणार नाही असंच होतं ते शेवटी. आणि शेवटी एक दिवशी परमेश्वर म्हणतो आता संपलं, आता बस. मग त्यानंतर म्हणतो आता परत येशील त्यावेळेला मग बाजारात जा, काय तुझं जे राहिलं आहे काय आणायचं ते आणण्यासाठी जा. तर हे जे आहे ह्याच्यातून तो खाण्यासाठी जगत असल्यामुळं त्याच्या दिवसात त्याला वेळच नाही ना. आणि मी काय त्याला काही म्हणू शकत नाही, त्याला वेळ नाही, तो नाम कसं घेणार, तो 5 मिनटं ध्यान कसं करणार नाही का, तो ग्रंथ कसा वाचणार, त्याचं पारायण कसं होणार, कारण त्याला वेळच नाही आहे. खाण्यासाठी जगायचं आहे म्हटल्यानंतर उठल्यापासून त्याला झोपेपर्यंत वेळ नाही. आणि ही अडचण प्रामाणिक आहे, फक्त ती तमोगुणातली आहे आणि इथंच ठेवणारी आहे. याच्यापेक्षा ती काही करू शकणार नाही. तर ह्याच्या बाबतीत असंच जर झालं तर आपण काही करू शकणार नाही. पण जर जगण्यासाठी खाणारा मनुष्य असेल, समजा मला जगायचं आहे म्हणून मला खायचं आहे, तर त्याला एकदा सकाळी काय ते पाणी प्यायलं, काय वस्तू असेल ती घेतली, समजा काय केळं खाल्ली, त्याच्या दृष्टीने आता 10-12 वाजेपर्यंत काय करायची गरज नाही. की किती वेळ मिळाला मला सांगा. स्वधर्माच्या कर्तव्यानं वेळ मिळतो, संतांना वेळ मिळतो कुठून, त्यांचा ह्याच्या वेळ कमी जातो. आणखीन एक ओळखण्यासाठी भूमिका सांगतो आणि आता अभंगाचा समारोपच करायचा आहे. सत्व काय म्हणेल मी, हे खुणा देऊन ठेवतो एवढ्यासाठी. आपल्याला काय आपण अभ्यास केला सगळं कळण्यासारखंच आहे, पण तरीसुद्धा एक त्याच्यातले 5 काय आपल्याला सापडले मार्ग दिसत आहेत. ते सत्व ओळखावं कशा हवे नको, पण हा प्रश्न आहेच. एक मोठे मोठे प्रश्न घेतले, पैसा घेतला, अमुक घेतलं, ताण भूक घेतली, हे सगळं घेऊन त्यातून आपल्या गुणांचं आपल्याला परीक्षण व्हावं, आपल्याला कुठे बदलायचं तिथे बदलता यावं. ते बदललं की खरोखर सोपं काम आहे जगणं. म्हणजे जसं हे आत्ता सांगितलं नसतं ना की जगण्यासाठी खायचं आहे म्हटल्यानंतर खूप कमी वेळ लागतो. तासभर सकाळी, दुपारी 1-2 तास, संध्याकाळी 1 तासभर, संपलं 4 तासात त्याचं काम संपलं. उरलेले सगळे तास त्याला मोकळे. 8 तास झोपेचे विश्रांतीचे सोडले तरी त्याला उरलेले मोकळे आहेत. किती सत्संगामध्ये, किती चांगल्या कामामध्ये, किती पारायणामध्ये, किती नामामध्ये वेळ मनुष्य घालवू शकेल, शक्य आहे सगळं. तसंच आणखीन एक हे हवेपणाचं सांगतो, त्याची एक खूण सांगतो आणि आपण संपूया. तर कसं आहे, सत्वाचं आहे, हवं आहे. सत्वाला शक्यतो मला नको तुला घे, हे सत्वाचं लक्षण. अगदी सोप्या शब्दात ती लक्षण सांगतो, मला नको तुम्हाला घ्या. रजाचं म्हणणं काय आहे, मी घेणारच पण तुलाही देईन. किती फरक आहे डिग्रीचा, कसा फरक आहे तो सांग. हे रजोगुणी काम आहे, मी तर घेणारच पण तुलाही दे. तर मग म्हणतो मी तर घेईनच पण तुला मिळून देणार नाही. आपल्या सगळे खटल्यातले निम्मे खटले याच्यावर आहेत. बाहेरचे काय, घरातले काय, कुठेही काय, भांडणातले काय, सगळ्यातले काय, तुला मिळून देणार. हे जे आहे हे याच्यावरनं आपल्याला लक्षणं कळावीत म्हणून हे फक्त समोर ठेवलं. आता मुक्तीसाठी काय करायचं ह्याचं, म्हणजे ह्याला काय काय पर्याय आहेत. तर शेवटी आपल्याला सत्वाचं सामर्थ्य वाढवण्यापलीकडे काही दुसरं करता येण्यासारखं नाही. तोच त्यातून सुटायचा मार्ग आहे. कर्मावरची छाप सत्वाची आहे का रजाची आहे का तमोगुणावरची आहे, ओळखाव. आपल्याला कळतं तेवढं. हे सगळं आता आपल्यासमोर आहे, आपण अभ्यस्त आहात, आपल्याला हे सगळं कळू शकतं की ह्या कर्मावर कशाची छाप आहे, ती बदलता येईल का, त्याच्यातला कुठला वेळ वाचवता येईल, तो मला इकडे देता येईल. मग तो तुम्ही सेवेला द्या, तो तुम्ही नामाला द्या, तो तुम्ही दर्शनाला द्या, काय द्यायचं आहे त्या पद्धतीनं द्या. मग एक चित्ताला शांतता असते. तिचा अनुभव ज्याला एकदा आलेला आहे तो नाही हे बाकीच्या भानगडीत पडत. हे खरं सांगायचं तर मामांची आठवण झाली.
मला पण आता काय सांग, त्यांना म्हणले साखर खाल्ली आहे, तो म्हणले पेरू खायला जात नाही. असं एकदा म्हणाले, त्याची आठवण पेरूची गोडी लागत नाही त्याला, त्यांना साखरेची गोडी चाखलेली आहे, त्याला ह्याची गोडी नाही लागत. तसं त्या अर्थाने प्रपंचाची जो आज गोडीनं मनुष्य रात्रंदिवस करतो आणि संपत नाही तरीसुद्धा तसं होत नाही, कारण साखरेची गोडी लागली. तशी सत्वाची गोडी लागली तर त्याला तमोगुणाचं काय करावं, रजोगुण किती प्रमाणात ठेवावं आणि हे काय करावं सगळं आपोआप लक्षात येतं. त्याच्याच जीवनात शांती निर्माण होते, ती याच मार्गाने होती. तेव्हा आपल्याकडे जी सत्वसंशुद्धी ही अगदी बरोबर शब्द वापरला, अभयम झालं की लगेच सत्वसंशुद्धी, हो की नाही. तर ही सत्वसंशुद्धी आहे, ते आपल्याकडे सत्व आहेच, फक्त ते असं झाकळलं गेल्यासारखे झाले. आपल्याकडे हे बल्ब असतं, एखाद्या वेळेला समजा जर खूप ह्यानं काही एखादा एकच बल्ब आहे, समजा त्याच्यावरती काहीतरी वस्त्र आहे, काहीतरी हे आहे, काहीतरी पान आहे, तसं आलं तर प्रकाश दिसेनासा होतो. तसा सत्वाचा प्रकाश आमच्या जीवनात थोडा दिसेनासा झाला. ते जरा बाजूला केलं की प्रकाश तिथेच आहे. ते मध्ये जे काय अडायलं आहे ना, पानं आली, झाडं आली, काय आली, ते आपल्याला बाहेर अनुभव येतो असा की दिसत नाही सवतर रस्त्यात, तर त्याच्यावर नेमकं ते काहीतरी आलेलं असतं. घरात सुद्धा आपल्या एखादा दिवा आहे, एखाद्या कोपऱ्यात आहे, तर त्याच्यासमोर काहीतरी टांगलेलं असतं, त्याच्यावर जर वस्त्र आहे तर त्याच्याकडे तो दिवा दिसत नाही, इकडे प्रकाश कमी पडायला लागतो. तसा तो सत्वाचा प्रकाश कमी झालेला आहे. मध्ये काय आलेलं आहे, हे रजोगुण तमोगुण झालेले आहे, तिकडे जरा बाजूला सरा. ते जरा थोडे बाजूला सरले की लगेच प्रकाश दिसायला लागतो सत्वाचा. आता फक्त आपल्याला एवढंच आहे की तिथे काय वॅटचा लावला आहे त्याच्यापेक्षा जास्त वॅटचा हवा आहे. तिथे काहीतरी दिवा लावलेलाच आहे, तो बरोबरच आहे, तो जन्मतः आपण जे घेऊन आलो त्याच्यावरनं तो दिवा लागलेला आहे. आपल्याला असं करायचं आहे की त्याचं वेटेज वाढवायचं, तो जो काय सत्वाचं सामर्थ्य आहे तो समर्थ होईल एवढा वाढवायचा. आपण समर्थांची आरती केली ना, वास्तविक ते रामाला समर्थ म्हणत होते, पण त्यांना रामाच्या सामर्थ्याची एवढी खात्री होती आणि ते शेवटी एवढे तादात्म्य होते की त्यांनाच समर्थ म्हणायला लागले. तितकं सत्वाचं सामर्थ्य, इतकं सामर्थ्य शक्य आहे माणसाला, फक्त त्याच्याकडनं तो जोर व्हावा, त्याच्याकडनं त्याचा पाठपुरावा व्हावा. सत्वसंशुद्धी तशा तऱ्हेची सत्वसुद्धा शुद्ध असू दे, त्याच्यातला सत्व असलं तरी त्याचा अहंकार नको. तर त्याच्यातलं म्हणजे सात्विक कामाचं तर आवड आपल्याला ठेवावी लागेल, त्याच्यातली त्यात तो प्रश्न नाही, पण त्याच्याबरोबर जास्तीत जास्त त्या सत्वाचा प्रकर्ष कसा होईल, किंवा रजोगुणाकडे काम चाललं असेल तर त्याच्यात मागोमाग सत्वाचं काहीतरी त्याच्यावर हे आहे का, अंकुश आहे का. तमोगुणाकडे काम चालेलच, रात्र तर पडणारच, पण त्याच्याबरोबर मला त्याच्यातली निम्मी काय चांगल्या कामात, भजनात, पारणात काय घालवता येईल का, जी मला गरजेची आहे ती विश्रांतीची तेवढी देईन, उरलेली मी त्याला देणार नाही, असं काही करता येईल का. हा असा सत्वाचा अंकुश जर त्याच्यावर असेल तर मग हे होऊ शकतं. तेव्हा हे जे काम आहे ते आपल्यासमोर असावं, ते शुद्धीकरण शक्य आहे. हे प्रत्येक म्हणजे रजाचं शुद्धीकरण शक्य आहे, तमाचं शुद्धीकरण काय आहे ही आपल्याला पोचवत नाहीत, कमी करता येतात. तमोगुणाचं जे प्रमाण आहे ना ते कमी करता येतं. जसं म्हटलं तसं स्वयंपाक आहे, समजा काय काम आहे तर कदाचित तो 4 तासही चालेल, कदाचित तो 1 तासातसुद्धा संपवता येईल, म्हणजे तिथं त्याचं प्रमाण कमी करता येतं. त्याच्यातनं शुद्धी करून मी भगवंताकडे देईन म्हटलं तर ते शक्य नाही, कारण हा मायेचा उद्योग आहे. तो तम आणि हा जो रजा आहे हे मायाचे उद्योग आहेत, त्यामुळे ती नाही सोडणार, तुम्हाला त्यातून नाही सोडणार. तुम्ही सत्वाचं सामर्थ्य मिळवून जर जाणार असाल उडी मारून तर ती जाऊ द्यायला तयार आहे, पण तेवढं सत्वाचं सामर्थ्य आपल्याला वाढवायचं आहे. ते कसं वाढवता येईल एवढं बघावं, हे सामर्थ्य सत्वात आहे आणि तेच शुद्ध होऊ शकतं. रजात ते होत नाही. आता रजोगुणाचं उदाहरण अन्न पाणी आहे, अन्न आहे, मिष्टान्न आहे, काय आहे, ते धुवून शुद्ध होत नाही. त्याचा परिणाम आहे ते अन्नाचा परिणाम दाखवणारच, आणि त्याची गरज पण आहे. त्याच्यातलं फक्त आपण सात्विक करू शकतो, त्याच्यात टोन बदलू शकतो, तर तुमच्यावर होणारा परिणाम पण बदलतो, तुमच्या चित्तावर होणारा परिणाम पण बदलतो. हळूहळू चित्त शुद्ध होतं आणि मनुष्य त्यातून बाहेर पडतो. ते बाहेर पडायला काय उपयोग पडेल, हा असा रूट आहे, त्याचा मार्ग आहे, पण लक्षात ठेवला तरी चालेल. तर तोच मार्ग आपल्याला आजारांना, आपल्याला इतर कामांना, इतर हे जे काही समजा त्याला रजोगुणाचा सत्वगुणाचा करायचा आहे तर त्यासाठी सुद्धा तिथेसुद्धा किंवा तमोगुणालासुद्धा प्रमाणात ठेवायला हाच मार्ग उपयोगी पडेल आपल्याकडून. इथे रजाला शुद्धी नाही, फक्त त्याला प्रमाण कमी करता येईल, तर ते शुद्ध होत नाही. जसं तमोगुणाचं आहे, अपेय आहे, अमुक आहे, ते शुद्ध नाही होण्याची शक्यता, त्याला दोन मिळून काय होत नाही. सत्व हे मुळात पाणीच आहे, तेच बाकीचं धुतं, त्याला काही शुद्ध करावं लागत नाही. एवढं लक्षात ठेवलं तरी ते तसं काय आहे. तर आता त्याच्यातलं सुद्धा पाण्यात अजून आपल्याला जर गंगाजलच हवं असलं तर तपश्चर्येनं तेही शुद्ध करता येतं. पाणी समोर ठेवलं आणि जर तपश्चर्या आपण केली असेल तर त्याला गंगाजलाचं महात्म्य येईल, इतकं शक्य आहे. तत्वाचं सामर्थ्य एवढं आहे की जे आपण समोर पाणी ठेवलं आहे त्याचं तीर्थ करण्याचं सामर्थ्य तत्वामध्ये आहे.
फक्त मी तपश्चर्या करायला पाहिजे त्याच्यासमोर. ती जर मी केली असेल तर तीर्थाला जायची गरज नाही. इथे तीर्थ घ्या आणि मुक्त व्हा. तर हे एवढं त्याच्यात शक्यता आहेत. आपण फक्त आता ते आता जे काही समजून घेतलं असेल, जे काही आपल्याला आणखीन आपल्याकडे असेल ते सगळं वापरावं आणि त्याचं हे करून प्रत्यक्ष प्रत्यय घ्यावा. आणि मग शांती कशी येते, समाधान का असतं, आनंद कसा असतो आणि आपण यातून कसे सुटतो ह्या अभंगातून आपल्याला कळेल. तर त्यांनी मूळ शोधून दिलेलं आहे आपल्याला. मी मगाशी जसं म्हटलं तसं खरंच जगात आपण एकदा विचार करून सकाळी संध्याकाळी प्रत्येकाची विचार करण्याची काही क्षमता किंवा वेळा अनुकूलता ही वेगवेगळी असते. सकाळी काही न विचार करायला बसलं तर सुचत नाही, कारण दिवसभरची कामं दिसत असतात समोर, त्यामुळे सुचत नाही. तर संध्याकाळी विचार करावा, झोपण्यापूर्वी विचार करावा, कधीतरी एकदा तासभर संध्याकाळी 5 वाजता करावा. काय आपल्याला कोणती वेळ विचार करायला, तटस्थपणे विचार करायला अनुकूल आहे ती काढावी आणि त्यावेळेला विचार करावा की दिवसभरात मी काल एवढी कामं केली, यातली खरोखरच मी करण्यासारखी किती होती, केलीच पाहिजेत अशी किती होती, आणि जी न केली तर चालण्यासारखी होती ती किती होती. मग आपल्या लक्षात येईल की आपला वेळ बराचसा गुन्हाकारण गेलेला आहे. तोच मला वेळ इकडे वापरता आला असता. कोणत्याही संतानं म्हणून काही कोणी 24 तासाचे 25 तास करून दिलेले नाहीत, तरी ते या जीवनात ते झाले. म्हणजे ह्याचाच अर्थ फक्त असलेल्या वेळेतच त्यांनी काही ते करायचं ते केलेलं आहे. बेस्ट यूज ऑफ द रिसोर्सेस, हो की नाही, ते केलं ना. मग ते त्यांनी केल्यामुळे त्यांना हे साधलं. मग मला काय साधलं नाही, तर मी माझा दिवस शोधून काढावा की ह्या दिवसभरावर काय काय कर्म झाली, त्याच्यावर छाप कशाची होती, त्यातली कुठली कमी करता येण्यासारखी होती. कुठलाही एक क्रॉस सेक्शन म्हणून कुठलाही दिवस घेतला तरी चालेल, कारण साधारण आपली परिस्थिती सारखीच असते. सोमवारने रविवारने मंगळवारने काय फार मोठा फरक पडत नाही, बरोबर. तरीसुद्धा समजा फरक पडत असेल, आठवड्याचा विचार करून बघा की आठवड्यात एवढी कामं केली, याच्यातली खरंच गरजेची किती होती, मला कोणती तमोगुणी होती, कोणती रजोगुणी होती, कोणती सत्वगुणाची होती, कुठली वाचवता आली असती, तर आपल्याला लक्षात येईल की अरे मला 4-5 तास मोकळे मिळतील. मग ते आपल्याला मिळतील. मग ते मिळालेलं जर वेळ आपण ह्या सात्विक कुठल्या तरी सत्वाचं सामर्थ्य वाढवायचं आहे ना, हे आपल्याकडे साध्या पोटेन्सी वाढवत नाहीत का औषधाची, मग ते काय करावं लागतं, एकदा उघडून होतं का पोटेन्सी वाढवायला 1दा 2दा 4दा तुम्ही किती वळसे द्यायच्या मात्रा ठरवल्या असतात. या आजारावर जरी ती औषध असली तरीसुद्धा त्याच्या मात्रा वाढवण्याचं औषध तेच आहे, मात्रा वाढवल्यात. जसं सत्वाचं सामर्थ्य त्याच्या सात्विक कर्मांच्या मात्रा उगाळून वाढतं. ते एकदा उगाळून ते वाढलं की मग ते परिणाम करतं, बरोबर. ते तुम्हाला करूनच देत नाही दुसरं काय, असं आहे. इतकं सामर्थ्य वाढावं एवढ्या अपेक्षेनं आपण राहू. तेव्हा ते झालं की मग हे आपल्याला जे काय मुक्त होणं वगैरे त्यांना अभिप्रेत आहे ते साधतीला येणे ह्या परलोक ते साधेल. साधतील येणे यह परलोक, साधतील येणे यह परलोक. सत्य सत्य भाक माझी तुम्हा, सत्य सत्य भाक माझी तुम्हा. साधतील येणे यह परलोक, साधतील येणे यह परलोक, साधतील येणे यह परलोक. परोपकारासाठी सांगितले देवा, परोपकारासाठी सांगितले देवा. प्रासादिक मेवा ग्रहण करा, प्रासादिक मेवा ग्रहण करा. भवव्यथा जाईल तुमची, येणे भवव्यथा जाईल तुमची. सख्या विठ्ठलाची आण मग, सख्या विठ्ठलाची आण मग, सख्या विठ्ठलाची आण मग. साधतील येणे यह परलोक, साधतील येणे यह परलोक, साधतील येणे यह परलोक. बरा विठ्ठल विठ्ठल तो बरा, विठ्ठल विठ्ठल तो बरा, विठ्ठल विठ्ठल तो बरा. विठ्ठल तुको बरा, विठ्ठल विठ्ठल तुको बरा, विठ्ठल
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल पुंडलीकवरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ महाराज जय जय रघुवीर समर्थ जानकी जीवन स्मरण जय जय राम।